नमस्कार मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत आपल्या शेतात आणि आपण या जनावरांच्या शेड मध्ये बसलेलो आहोत. यामध्ये आपण जवळजवळ 15 गाईचा गोठा हा उभारला होता. मात्र हा फारसा व्यवसाय परवडणारा नसल्या कारणाने हा व्यवसाय सध्या आम्ही बंद केलेला आहे. या व्यवसायामध्ये काही नुकसानही झालेलं आहे. बऱ्यापैकी नुकसान झालंय. पण सध्या हा व्यवसाय बंद करून फक्त ऊस शेतीवरच सध्या आम्ही लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून जवळजवळ माझं एक म्हणजे क्षेत्र 7.5 एकर क्षेत्र आहे आणि या सर्व क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड असते. पण आम्हाला म्हणजे युट्यूबवरचे काही व्हिडिओ पाहून दूध व्यवसाय हा करावा असं वाटलं होतं. पण या व्यवसायामध्ये खूप मोठं नुकसान झालं. जवळजवळ 4-5 लाख रुपयाचं या व्यवसायामध्ये नुकसान झालं. नुकसान म्हणजे गाईच्या खरेदी विक्रीत नुकसान झालं नाही, पण हे शेड उभारणी म्हणा, त्यासाठी कोबा, मॅट, दूध मशीन, कडबा कुट्टी मशीन यासारख्या जे साहित्य लागणार होतं यामध्ये पैशाची गुंतवणूक झाली. पुन्हा टाक्या, पाण्याच्या टाक्या, चाऱ्याच्या टाक्या यासारख्या वस्तूंमध्ये भांडवल गुंतले आणि म्हणजे ते न परतावा होणार एक भांडवल ते नुकसान झालेलं आहे. आणि गाईच्या दुधाचं म्हणाल तर हा बेभरवशाचा धंदा आहे. कारण जर दुधाचे भाव वाढले तर पशुखाद्य हे लगेच वाढले जातात आणि शेतकऱ्यांना पैसे मिळूच नाहीत याची पूर्ण व्यवस्था हे पशुखाद्यवाले आणि सरकार यांच्या माध्यमातून केली जाते असे माझा थेट आरोप आहे. शेतकऱ्यांना शेतकरी जरी हा व्यवसाय शेती निगडीत व्यवसाय म्हणून करत असेल तरी सुद्धा या व्यवसायामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची खूप मोठी पिळवणूक केली जाते. त्यामुळे हा व्यवसाय आणि मी जवळजवळ 15 वर्ष मोबाईल शॉपी चालवले आहे. त्यामुळे रस्त्यावरचा आणि बाजारपेठेतील व्यवसाय ही मला चांगला माहित आहे आणि त्यात नफ्या तोट्याचं चांगलं ज्ञान असल्याने या गायीच्या व्यवसायात नक्कीच नुकसान आहे हे मला लवकरच लक्षात आल्या कारणाने मी लवकरच हा व्यवसाय बंद केला. आता सध्या फक्त शेती आणि युट्यूबच काम पाहतो. युट्यूबलाही 2 चॅनल आहेत. चांगलं चाललंय आणि ऊस व्यवसाय हे ऊसाची शेती सुद्धा एकदम चांगल्या प्रकारात करतो. त्यामुळे यावर्षी ऊस सुद्धा एकदम जोमदार आहे. दूध व्यवसाय कुणी करावा तर दूध व्यवसाय एकतर तो शेतकरी हा कोरडवाहू असावा. बागायतदार शेतकऱ्याचं हे काम एखादं जितकं तुम्ही झटून झोंबून दुधाचे पैसे करण्याचा प्रयत्न करतात तेवढंच ऊस जरी केला तरी ऊसाचे पैसे तुम्हाला जास्त होऊ शकतात. आणि शिवाय जे शारीरिक कष्ट आहे ते कमी कमी लागेल आणि मानसिक त्रासही कमी होणार आहे. तर मित्रांनो, दुधाचा व्यवसाय आम्ही तर बंद केलेला आहे. कारण आम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही जेमतेम नफ्यात राहत आहोत. त्यामुळे हा व्यवसाय बंद केला आहे. धन्यवाद.